आपण पाहतात रायगड जिल्ह्यातील निर्भीड निष्पक्ष बुलंद आवाज न्यूज रायगड स्वाभिमान। JSW साळाव कंपनीची मनमानी थांबणार कधी? गेले कित्येक वर्ष साळाव येथे JSW ही कंपनी कार्यरत आहे। नेहमीच या कंपनी व्यवस्थापनातर्फे नागरिकांना व ग्रामस्थांना कोणत्या ना कोणत्या कारणाने मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते। त्यातच गेले वर्षभर त्यांच्या पाण्याच्या पाईपलाईनचे नूतनीकरणाचे काम वेगात चालू असताना शेतकऱ्यांची फार मोठ्या प्रमाणामध्ये कुचंबना केलेली दिसून येते। कोणत्याही प्रकारची सूचना न देता किंवा लेखी स्वरूपात नोटीस न देता सदर पाण्याचे लाईनचे काम हे बिनधास्तपणे शेतकऱ्यांच्या शेतातून खोदकाम करून नेताना कंपनी दिसत आहे। यावेळेस अनेक शेतकरी हे त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या फसव्या व भूलथापांना बळी पडल्याचे दिसून येत आहे। या कंपनीच्या व्यवस्थापनाबरोबर अनेक वेळेला संवाद साधून पत्रकारांना आधार घेऊन सुद्धा या कंपनीला कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्यांबाबत सोयरसूतक नसल्याचं प्रामुख्याने दिसून येत आहे। त्यामुळे काबाड कष्ट करणारा शेतकरी मात्र हा हतबल झालेला दिसतोय। असाच काहीसा प्रकार मौजे चाणगाव तालुका रोहा येथील शेतकरी श्री बाळाराम नारायण भोईर यांच्याबाबत घडून आलेला आहे। त्यांच्या शेतामध्ये जाणारा बैलगाडीचा रस्ताच गेल्या मे महिन्यापासून पूर्णपणे खोदून उद्ध्वस्त केलेला आहे। त्याचबरोबर PWD वाल्यांनी शेतामध्ये जाण्यासाठी केलेली साकवसाठीची पिचिंग देखील शेतकऱ्यांची परवानगी न घेता JCBने उखडवून टाकलेली आहे। याबाबत JSW कर्मचारी यांनी आम्ही होते तसे करून देऊ व जाण्या येण्याचा मार्ग देखील करून देऊ अशी भूलथाप मारल्याची व शेतकऱ्याची दिशाभूल केल्याची गंभीर बाब प्रामुख्याने समोर येत आहे। मात्र काही दिवसानंतर त्यांनी हा साकव तुम्ही PW वाल्यांकडूनच बांधून घ्या असे सांगितले। तोपर्यंत रस्त्याचे काम मात्र पूर्ण झालेले होते। जेव्हा कंपनी व्यवस्थापनाने फसवलेले दिसल्यानंतर शेतकऱ्यांनी रायगड स्वाभिमान या न्यूज चॅनलला लेखी निवेदन देऊन आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली व JSW कंपनीला विनंती वजा इशारा देखील दिला, तो असा। काका प्रकार काय आहे तुमच्या इथे झालाय तो? इथला प्रकार असा आहे, इथे काम जवळ चालू केलं त्या लोकांनी, कंपनीच्या लोकांनी काम चालू केलं। त्या कामाबद्दल आम्हाला कोणी कल्पना दिली नाही किंवा आम्हाला कोणी नोटीस दिला नाही, कोणतं पत्र दिलं नाही। ते स्वतःच्या मर्जीने काम चालू केलं आणि आम्ही आमचा जो रस्ता होता जाण्याचा तो त्याने फार तोडफोड करून तिथे नादुरुस्त केला आणि आमच्या जाण्याची फार मोठी अडचण झालेली आहे। त्या संदर्भात आम्ही त्या कामगारांना विचारलं की बाबा आमचा हा जाण्याचा रस्ता तुम्ही तोडफोड केलात, आता आम्ही शेती इथे आजूबाजू आमची शेती आहे, इकडे आमचा पोल्ट्री फार्म आहे, त्याच्यामध्ये तुमचा रस्ता गेलेला आहे, तर तेव्हा कल्पना द्यायला पाहिजे होती। तर त्यांना आमची कंपनीची माणसं येते भेटते सांगतील, तर कोण काय आलं नाही। शेवटी पावसाळा जवळ आल्यानंतर आम्ही त्या लोकांकडे कामाची विनंती केली की बाबा हा आम्हाला जाण्याची थोडासा का मार्ग करून द्या 12 फुटाचा, तर त्यांनी कबूल केलं। कबूल केल्यानंतर काम करण्यास त्याने नकार केला, अजूनपर्यंत त्यांनी काम केलेलं नाही। आता दिवाळीच्यानंतर ते लोक जेव्हा आले कामगार त्या टायमात त्यांना पुन्हा मी विचारला कारण पावसाळ्यात गेला, आम्ही पावसाळ्यामध्ये उड्या टाकून शेतीचा संपूर्ण लागवड शेती केली आहे, कापणी बांधणी केली, किती आम्हाला तिथं त्रास झाला, किती आमचा जीव धोक्यात करून आम्ही तो काम केलं नाही। काम करू तर त्यावेळेला त्या टायमाला ते कंपनी दोन तीन माणसं होते, तर 2 तर माझे कोण परिचय नव्हते, पण एक प्रवीण पेंडकर म्हणून ही व्यक्ती होती, ते माझे परिचय पण आहे, ते पण मला ओळखतात, मी पण त्यांना बोलो प्रवीण साहेब त्या कामाच्याबद्दल तुम्ही काय म्हणताय? इथे कोण काही लक्ष देत नाही, तुम्ही म्हणताय तुम्ही काय इथं गडबड करू नका, बोलू नका, काय करू नका, दमदाटी करू नका। तर दमदाटी केल्यानंतर आमचं काम होणार कसा? 6 महिने होऊन गेले नाही म्हणता आम्ही काम करू, दिवाळी झाल्यानंतर काम करू। आता सध्या पाणी देऊन चालू आहे, तर दिवाळी झाली, आता शिमगा पण व्हायची वेळ आहे, त्यांनी काही काम चालू केलेलं नाही आहे, तर आमची फार अडचण झालेली आहे। आता PWD वाले आणि तुमचा ह्या संदर्भात काय चर्चा झालेली होती का? हा, चर्चा झाली होती आमची। ते PWDचे जे कामगार होते त्यांनी संपूर्ण इथे रोडचा जो काम त्यांचा चालू होता त्या कामात सर्व मटेरियल साहित्य सिमेंट म्हणा काय स्टील म्हणा आणि त्या बऱ्याच काय मशिनरी वगैरे आपल्या इथे कंपाऊंडर ठेवलं होतं। तर त्यांना आम्ही एक विनंती केली, साहेब आम्हाला जाण्याचा रस्त्याची अडचण आहे, तर तुम्ही हा थोडा बांधून दिला, आम्हाला शेतकऱ्याची फार मोठी मेहरबानी होईल। तर त्यांनी ते कबूल केलं, त्यांनी ते बांधकाम केलं पण
इथे त्यांचं काम असून त्यांनी आम्हाला जाण्यासाठी मार्ग पण त्यांनी बराबर ठेवलेला आहे. आणि त्या साईडला एक बंधारा टाकण्यासाठी कुपिंग पण केली होती. त्याच्यावर स्टील पण शिगा उभ्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर तो काम केल्यानंतर हे लोक आले कंपनीचे, त्याने आम्हाला न विचार JCB लावून तो बांधकाम तोडला गेला आणि तिथे फार मोठा नुकसान झालं. आम्हाला त्याची कल्पना दिलीच नाही. त्यांना आम्ही विचारलं तर म्हणते आम्ही काम करून देऊ. नंतर पावसाळा त्यांनी काम करून दिलेलं नाही. आणि त्यांना आम्ही विचारायला गेलो PWच्या कामगारांना, अधिकाऱ्यांना, तर म्हणते नाही आम्ही एवढा मोठं टाकून काम करून तुमच्या त्या लोकांना तोडून कसं दिलात, ते तोडलं का, आम्ही आता काम करून त्यांच्याकडून करून घ्या. तर त्याने केलं काम, ह्याने तोडला आणि ह्याने अजून पण कोण दिलेलं नाही. आम्ही फार मोठे संकटात आहोत, अडचणीत आहोत. आमची फार मोठी मुश्किल झालेली आहे. हा माझ्यावर फार मोठा अन्याय झालेला आहे. JSW व्यवस्थापनाबरोबर तुमची काही चर्चा झालेली आहे का कोणत्या अधिकाऱ्यासोबत? हो, कंपनीचे 2 कर्मचारी आलेले. त्याच्यामध्ये एक प्रवीण पेनकर होते आणि एक जण होते, त्यांचं नाव मला माहीत नाही. तर त्यांना आम्ही त्या कामाबद्दल विचारलं, बाबा आमच्या कामाबद्दल काय, आता पाईपलाईन टाकायला तुमची कंपनीची माणसं आलेली आहेत. तर ते म्हटले का आम्ही साहेबांसोबत चर्चा करतो आणि तुम्हाला कळवतो. तर अजूनपर्यंत काय कळवलं ना. त्याच्या 2 दिवस अगोदर आम्ही रायगड स्वाभिमानच्या मार्फत आम्ही त्यांना फोनवरून संवाद केला. भानुप्रसाद सर यांच्याशी आम्ही चर्चा केली. तर त्यांनी पण सांगितलं 2 दिवसांनी कळवतो, उद्या सांगतो, परवा सांगतो, आमची माणसं येतील. तर त्यांनी अजून काही उत्तर दिलेलं नाही. या घडलेल्या प्रकाराबद्दल तुमची मागणी काय आहे? आमची मागणी फक्त आम्हाला तो जाण्याचा रस्ता करून द्यायला पाहिजे. आम्ही कुठल्या पैशाची अपेक्षा केली नाही का पैसे कुठे मागणी केली नाही. पूर्ण शेतातून आमच्या दोन्ही बाजूच्या शेती असून सुद्धा मधून रोड गेलेला आहे. तर त्यांनी जसं त्यांचं काम करत होता, आम्हाला आमच्या कामाचं त्यांनी रस्त्याचा कामचा पण त्यांनी सोडू असं आम्हाला बोलले आहेत. पण ते अजून सोडत नाही. जर सोडवलं नाही तर इथं त्यांना आम्ही कोणत्याच प्रकारचं काम करून देणार नाही. इथल्या कुठल्याच कंपनीचा उभा करून देणार नाही. हा माझा फार मोठा अन्याय झालेला आहे. मी जवळजवळ 69 वर्षाचा शेतकरी आहे. माझा शेतीवर उदरनिर्वाह आहे कुटुंबाचा. मी का कुठल्या कामगार का कुठल्या कंपनीत कामाला नाही का, माझी पोराबाळ कोण आहे. आम्ही शेतकरी मंडळी आहोत आणि वर्षातून आम्हाला शेती पिकणं आहे, आमचा एकच व्यवसाय आहे. त्याच्यामुळे ह्या कामगारांनी आमचा प्रश्न सोडवला नाही तर मला माझा काय अनेक पुढचा काहीतरी विचार करावा लागेल. हा फार माझ्यावर अन्याय झालेला आहे. रायगड स्वाभिमानसाठी सचिन ठाकूर, रोहा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज रायगड स्वाभिमान लाईव्ह चॅनेल आणि दाबा बेल आयकॉन.